नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता हा तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। काही तांत्रिक बाबींमुळे डीबीटीच्या कारणास्तव शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमकी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून केव्हा देण्यामध्ये येणार आहे, याचबद्दल आता तुम्हाला सविस्तरपणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे आणि त्याचसोबत कोणते शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये आले आहेत आणि कोणते शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आले आहेत, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती आता या ठिकाणी सविस्तरपणे समजणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला नेमकी सरकारच्या माध्यमातून तारीख नेमकी कोणती देण्यामध्ये आलेली आहे आणि सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होणार आहे, हे आता आपण लगेच पाहणार आहोत। त्यानंतर कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। कृषी विभागाला आदेश देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। आता कृषी विभागाच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता हे पैसे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, कधीपर्यंत जमा होणार आहेत, कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढे 1 ते 2 मिनिटे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळत असतात। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्ही नेमकी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहात का, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, का तुम्ही अपात्र झालात, तर नक्कीच आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी सर्व काही समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आणि पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, आपण हे जाणून घेऊ की कोणते शेतकरी बांधव आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, नेमके आता कोणते शेतकरी बांधव अपात्र देखील होणार आहेत, आता हे जाणून घेऊ। त्यानंतर लगेच पाहूया की कोणत्या सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे, ते देखील आपण पुढे शेतकरी बांधवांनो पाहणार आहोत। त्यापूर्वी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि अपात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांनी काय कामे करावेत जेणेकरून त्यांना सुद्धा हप्त्याचा लाभ मिळेल, ते सुद्धा पात्र होतील, हे जर का तुम्हाला आता जाणून घ्यायचं असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे टाइम काढून नक्कीच व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 20 जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यामध्ये आली आहे आणि 20 जिल्ह्यांमध्ये ह्या नेमकी कोणत्या म्हणजेच की तारखेला हप्ता जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे आपण पाहूया। त्यानंतर पाहूया कोणते 20 जिल्हे आहेत। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी
पूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमची ही KYC पूर्ण आहे का? असेल तर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळतो का? मिळत असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्याचसोबत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत का? झालेले असतील तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का? फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्ही यासाठी पात्र म्हणजेच की नसणार आहेत. आणि जर का तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे कामे सांगण्यामध्ये आलेले आहेत. हे जे शेतकरी बांधवांकडे हे कामे पूर्ण असतील किंवा पूर्ण केलेले असतील तर असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काम म्हणजेच की तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणं देखील अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नाही, त्यामुळे बरेच शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी वंचित राहू नये याकरिता तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. कोणतं काम करून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला म्हणजेच की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक पुस्तकाशी लिंक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा या ठिकाणी वंचित राहणार नाहीत. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल की कोणती कामे करायची आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांमध्ये हा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये सर्वात अगोदर जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. त्या 20 जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे 2000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, सिंधुदुर्ग ठाणे मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपत आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे तुम्हाला मी शेतकरी बांधवांनो शेवटला नक्कीच सांगणार आहे. त्यानंतर वर्धा, वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, उस्मानाबाद, पुणे मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद, पुणे मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, पुणे मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर, लातूर मधील रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आला असून सरकारच्या माध्यमातून तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहेत. तुम्हाला सरकारने सांगितलेली मी तुम्हाला कामे देखील सांगितलेले आहेत. ते जर का कामे तुमचे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत. आणि हा हप्ता तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे तर 1 जुलै किंवा 2 जुलै रोजी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.